साध्या शेंगदाण्यापासून तयार होणारी ही चटणी, जिचा लालसर रंग आणि तिखटपणा प्रत्येक घासाला खमंग आठवणीनं भरतो. थोडा लालसर, थोडा कुरकुरीत आणि अगदी घरगुती चवीची ही आज आपण शेंगदाणा चटणी पाहणार आहोत. चला मग सुरुवात करूया. सुरुवातीला काय करायचं आहे, आपल्याला शेंगदाणे घ्यायचे स्वच्छ निवडून. मी इथे 1 कप इतकी शेंगदाणे घेतलेली आहेत. कोणताही शेंगदाणा वापरू शकता. जशी सोलापुरी शेंगदाणा चटणी असते ना, अगदी त्याच चवीची आज आपण करणार आहोत. पण हिला ना भाजायचं थोडा जास्त वेळ शेंगदाण्याला, म्हणजे अगदी त्याच चवीची ही चटणी तयार होते. तर सुरुवातीला तेल न घालता आपण खमंग याला भाजून घेणार आहोत. तर 1 कप शेंगदाणे आहेत आपले. एकदम कमी गॅस करायचा आणि थोडा जास्त वेळ याला भाजून घ्यायचं आहे. सारखं परतवत राहा, म्हणजे व्यवस्थित सर्व भागाला हे भाजले जातात. तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले हे शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता आपण काय करू, त्याला थंड करायला एका प्लेटमध्ये घालून घेऊता. थंड झाले की जे वरचे त्याचे साल आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे. हाताने काढू, जेवढे निघाले तेवढे निघाले. तर या पद्धतीने थंड झाल्याच्या नंतर जे वरचे साल आहे टर्फल आपोआपच याच्यामध्ये निघून जातात. तुम्ही पाहू शकता हाताने थोडंसं चोळले की आपले हे टर्फल निघून गेलेले आहेत. आता काय करायचे, पूर्ण आपले टर्फल हे निघून गेले की याला टर्फल आहेत ते काढून घ्यायचे. ते काढायचे कसे, तर एक झारी घ्यायची. त्या झारीने वर असे शेंगदाणे राहतात आणि टर्फल खाली राहतात. या पद्धतीने झारीवर शेंगदाणे घालून घ्यायचे आणि या पद्धतीने हे आपल्याला टर्फल काढून घ्यायचे आहेत. तर असेच करून मी सर्व ही टर्फल वेगळे करून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचे, अगदी सोलापूरच्या शेंगदाणे चटणीची चव वाढण्यासाठी याला परत एकदा आपल्याला भाजून घ्यायचे. खरं तर त्या चटणीचे शेंगदाणे भट्टीमध्ये भाजले जातात, पण आज आपण घरच्या घरी हे करणार आहोत. त्याच्यासाठी इथं मी पुन्हा एकदा कढईमध्ये 1 माप तेल घालून घेतलं आहे आणि ही भाजलेली शेंगदाणे याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. साधारण आपण 2 मिनिटासाठी असेच याला भाजून घेऊता. तर चांगले कमी आचेवर आपल्याला याला भाजून घ्यायचेत, म्हणजे एकदम कुरकुरीतपणा याला आला पाहिजेत. मार्केटला जशी मिळते ना थोडीशी ओल्यासारखी असते चटणी, अगदी तशीच ही चटणी तेलानी होते. तर तेल इथं घालून घेतलेलं आहे आपण. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये लसण पाकळ्या आणि जिरं घालणार आहोत. तर इथं 10-1 लसण पाकळ्या घातलेल्या आहेत आणि 1 चम्मच मी जिरं घातलेलं आहेत. आता गॅस बंद करू आणि याला काढून घेऊ. काढून घेऊन झालं की आपल्याला याला छान थंड होऊ द्यायचं. थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर पूर्णपणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून झालं की त्याच्यामध्ये मिरची पावडर आणि मीठ घालून घ्यायचं. तर मिरची पावडर इथं मी जास्त नाही, 1.5 चम्मच इतकं घातलं आहे. चवीपुरतं मीठ, अर्थातच मी 1 चम्मच मीठ घालून घेतलेलं आहे. आणि सुरुवातीला आपल्याला तेल न घालता असंच याला चालू बंद करत फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता थोडंसं हे मोकळी झाली, असे बाजारामध्ये जशी होती ना तशी झाली नाही. म्हणून आपल्याला काय करायचं, अजून याच्यामध्ये 2 चम्मच हे तेल घालून घ्यायचे. तेल घालून झालं अजून थोडंसं याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मार्केटला जसा टेक्स्चर असतो ना, अगदी त्याच पद्धतीची आपली ही चटणी तयार झालेली आहे. तर या पद्धतीची तुम्ही सुद्धा नक्की करा. मार्केटच्या चवीची आपली ही घरगुती घरी बनवलेली चटणी तयार आहे शेंगदाण्याची. काय करायची, एक बरणी घ्यायची, काचाची घ्या किंवा या पद्धतीची, आणि भरून ठेवा. आणि या चटणीचा 2 महिनेसुद्धा तुम्ही स्वाद घेऊ शकतात. या पद्धतीची नक्की करून पहा. आवडल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.